नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे बाळांनो, महत्वाचा असणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत तुमचे पीसीएमचे बोर्डाचे पेपर चालू होते. ठीक आहे. आणि माझे 3-3, 4-4, 5-5 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचे, जेणेकरून आपण मॅक्झिमम पेपर प्रेडिक्ट करून टाकले बाळांनो, सगळेच्या सगळे. ठीक आहे. बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना पण आज व्हिडिओज गेलेले आहेत. ठीक आहे. पण आता वेळ आलेली आहे बाळांनो, आता आपल्याला ट्रान्झिशन घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता काही गोष्टी तुम्हाला रिअलायझेशन मला द्यावं लागेल या क्षणी. ठीक आहे, की कोणत्या गोष्टींचं वेटेज किती आहे बाळांनो. पहिली गोष्ट, बोर्डाचं वेटेज. बोर्डाला खूप जास्त प्राधान्य दिलं पाहिजे का सीईटीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे? मला थोड्याशा गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत बाळांनो, जेणेकरून तुम्हाला रिअलायझेशन होईल गोष्टींचं. पहिली गोष्ट, बोर्डाचे मार्क कुठंच बघितले जात नाही, हे डोक्यात ठेवा बाळांनो, कुठंच बघितले जात नाही. हा, जेव्हा तुम्ही नोकरीला अप्लाय करतात, प्लेसमेंटसाठी अप्लाय करतात, हा तिथे एक प्रायोरिटी दिली जाते की ज्या विद्यार्थ्यांचे 55% वरती आहेत त्यांना थोडीशी जास्त प्रायोरिटी दिली जाते. पण असं नाही की 55च्या खाली आहेत म्हणजे त्यांना प्लेसमेंटसाठीच बसू देणार नाही किंवा जॉबसाठीच बसू देणार नाही, अशा गोष्टी नसतात. ठीक आहे. थोड्याफार इम्पॉर्टंट असतात तिथं, पण खूप जास्त नाही. पहिली गोष्ट समजली. त्यानंतर बोर्डाचे मार्क कुठं कामात येतात? का तुम्हाला कॉलेज भेटण्यासाठी बोर्डाचे मार्क कामात येतात? नाही. कोणत्याच ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठंच बोर्डाचे मार्क कामात येत नाही. ही गोष्ट डोक्यात बसली. सेकंड गोष्ट, तुमचं यानंतरचं जे ऍडमिशन होणार आहे बाळांनो, इंजिनिअरिंग चूज करणार किंवा तुम्ही फार्मसी चूज करणार, बरोबर. एक तर पीसीएमचे स्टुडंट इंजिनिअरिंग चूज करतील, पीसीबीचे स्टुडंट फार्मसी स्टुडंट करतील, मेडिकल चूज करतील. त्यांच्या एंट्रन्समध्ये कुठं 12वीचे मार्क घेतात का बाळांनो? लक्षात कुठंच नाही विचारत, त्यांना कुठंच विचारत नाही. इलिजिबिलिटीचा एक बेसिक क्रायटेरिया असतो, पण तो खूप मोठा क्रायटेरिया आणि त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. तर डोक्यात एक गोष्ट समजून घेतली तुम्ही की तुमचे 12वीचे मार्क कुठंच कामात येणार नाही. जे कामात येणार आहेत बाळांनो ते म्हणजे तुमचे सीईटीचे मार्क. मग काय, आता सगळं ऍडमिशन प्रोसेस सीईटी वरती डिपेंड असणार की 100% तुम्हाला कॉलेज कोणतं भेटणार आहे हे तुमच्या सीईटीचा स्कोर डिसाईड करणार आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सीईटी मध्ये तुम्हाला 99% राहिले बाळांनो आणि बोर्डामध्ये तुमचे 50% जरी राहिले तरी तुम्ही सीओईपीला पोहोचू शकतात. पण वायसे वर्षा जर केला आपण की बोर्डामध्ये तुमचे 99% आले आणि सीईटी मध्ये 55% आली, तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याच कॉलेजमध्ये उभं केलं जाणार नाही, ऍडमिशन भेटणार नाही. तुम्हाला यानंतरचं करिअर तुमचं वेस्ट आहे. जरी तुमच्या बोर्डात 99% आली आणि सीईटी मध्ये 50% आली तर कुठंच तुम्हाला विचारलं जाणार नाही. ही गोष्ट रूढ वाटत असेल तुम्हाला, पण डोक्यात ठेवा. ठीक आहे. मग आता आपल्याला सीईटीला खूप जास्त प्रायोरिटाईज करावं लागणार आहे बाळांनो. पीसीएमचे पेपर झाले, आता आपल्याला आता सीईटीला खूप जास्त प्रायोरिटी द्यावी लागेल. आता सीईटीच्या प्रिपरेशन मध्ये जर आपल्याला 99% हवे तर आपल्याला काय कोणत्या गोष्टी कराव्या लागतील बाळांनो. सगळ्यात पहिली गोष्ट, कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, एक गोष्ट डोक्यात ठेवा की सीईटी तुम्हाला जर वाटत असेल की बोर्डाला जसा रट्टा मारला आणि रट्टा मारून सीईटी होऊन जाईल, होणारच नाही सीईटी. ही गोष्ट डोक्यात ठेवा. दुसरी गोष्ट, सीईटी फक्त आणि फक्त फॉर्म्युला बेस एक्झाम आहे का? नाही. सीईटी मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा इन्क्लूड करतात आणि जीई टाईपचे क्वेश्चन सुद्धा आता इन्क्लूड करायला लागले. सीईटीची पातळी वाढायला लागली दरवर्षी. तर आपल्याला फॉर्म्युलाजकडे पण लक्ष द्यायचंय. 50% प्रश्न फॉर्म्युला बेस पण असतात आणि 50% प्रश्न कॉन्सेप्ट बेस पण असतात बाळांनो, ऍप्लिकेशन बेस पण असतात. म्हणजे पहिली स्टेप काय झाली बाळांनो, तुमच्या कॉन्सेप्ट अल्ट्रा क्लिअर पाहिजे बाळांनो. विदाउट कॉन्सेप्ट क्लिअरिंग तुम्ही सीईटी क्रॅक करू शकत नाही. ठीक आहे. दुसऱ्या स्टेपकडे जाऊया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, थोडंसं आउट ऑफ टॉपिक आहे, थोडंसं 1 मिनिट तुमच्याशी बोलतो बाळांनो. आत्ताचे जे कॉलेजेस आहेत ना बाळांनो, जेवढे पण ट्रॅडिशनल कॉलेजेस आहेत, ठीक आहे, त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नाही दिलं जात बाळांनो, किंवा जे इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे ते नॉलेज नाही दिलं जात तुम्हाला. आणि त्या कारणामुळे तुम्हाला जॉब भेटण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम येतात पुढे. आणि आता तुम्हाला 12वी नंतर बाळांनो फक्त सीईटी एक एंट्रन्स नाहीये बाळांनो, अशा खूप साऱ्या एंट्रन्स आहेत आणि खूप साऱ्या एंट्रन्स तुम्हाला आता दिसतील. कोणती एंट्रन्स द्यायची हा सुद्धा प्रश्न डोक्यात पडतो, है ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जॉब्स फक्त बाळांनो तुमचे एआयचे आहेत आणि टेक जॉब्स आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यासाठी कोणती एंट्रन्स महत्वाची नाही बाळांनो, त्यासाठी तुमच्या स्किल्स महत्वाच्या आहेत. आणि एक प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल की 2030 मध्ये कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट असेल, है ना, त्या रिक्वायरमेंटला कोणतं कॉलेज मीटअप करू शकतं, जेणेकरून मी त्या स्किल घेऊन त्या कंपनीजला किंवा 2030 मध्ये मी इझिली जॉब करू शकतो. अशासाठी कोणतं कॉलेज मला घ्यावं लागेल? यासाठी बाळांनो एक ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आहे बाळांनो, जे तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एआय फर्स्ट बीटेक सीएससी प्रोग्राम बाळांनो. ठीक आहे. 5 UGC आणि AICTE अप्रूव्ड युनिव्हर्सिटी पार्टनर्स कडून ही तुम्हाला डिग्री भेटणार आहे बाळांनो. प्रॉपर तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री भेटेल.
कोणत्या युनिव्हर्सिटीज कडून बाळांनो? ADPY युनिव्हर्सिटी आपले पुण्याचे अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी बाळांनो, त्यानंतर सेज युनिव्हर्सिटी इंदोरची, ठीक आहे, त्यानंतर IITM सोनीपत आहे बाळांनो, ठीक आहे, VGU युनिव्हर्सिटी जयपूरची युनिव्हर्सिटी आहे बाळांनो, त्यानंतर तुमची BSIOT बँगलोरची युनिव्हर्सिटी बाळांनो. या सगळ्या युनिव्हर्सिटी सोबत पार्टनरशिप करून बाळांनो तुम्हाला एक BTech डिग्री प्रोव्हाइड केली जाते, जिथं तुम्हाला स्किल शिकवल्या जातात, AI शिकवलं जातं, जेणेकरून तुम्ही इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट मीट करू शकता. हे बाळांनो तुम्हाला ऍपल लॅब्स, रोबोटिक किट्स, गिटहब कोपायलट, त्यानंतर तुमचं ChatGPT प्लस सारख्या प्रीमियम AI टूल्सचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला फ्री मॅकबुक इथं भेटतं, ठीक आहे, खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. त्यानंतर तुम्हाला गुगल, Amazon, मायक्रोसॉफ्ट मधील 25 वर्षापेक्षा जास्त काम करत असलेले इंजिनियर जे असतात त्यांच्याकडून तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप भेटते बाळांनो. हे कोणत्याच कुठंच अवेलेबल नाही इंडियामध्ये, ठीक आहे. तुम्हाला लाईव्ह टेक लॅब्स इथं भेटतात बाळांनो, जिथं फक्त प्रोजेक्ट्स नाही होत, प्रोडक्ट तयार करतात बाळांनो. 3rd इयर पासून तुम्हाला 6 महिन्यांची इंटर्नशिप भेटते बाळांनो. स्ट्रॉंग प्लेसमेंट सपोर्ट तुम्हाला भेटतो, ठीक आहे. सिलेक्शन तुमची ASAT एक्झाम द्वारे होते बाळांनो, ठीक आहे. ASAT तुमची ऑल्टा स्कूलची एक्झाम आहे, ठीक आहे, ज्याच्यातून तुमचं सिलेक्शन होणार आहे. 2 व्यक्तींनी या ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीला बनवलंय बाळांनो. पहिले म्हणजे तुमचे आशिष मुंजाल सर, ठीक आहे, जे स्वतः टेक लीडर आहेत, आणि दुसरे म्हणजे बाळांनो तुमचे हर्षित अग्रवाल सर, ते त्यांना पण इंडस्ट्रीचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे बाळांनो. आणि फक्त 20% विद्यार्थ्यांना हे घेतात बाळांनो. म्हणून लगेच तुम्हाला एनरोल करायचं आहे. altaschool.tech वरून तुम्ही एनरोल करू शकतात, फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तुमचा फॉर्म झाल्यानंतर तुमचा स्लॉट बुक करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे, ठीक आहे. लास्ट डेट आहे बाळांनो तुमची 25 फेब, ठीक आहे. आणि टेस्ट देण्याची डेट सुद्धा तुमची 25 फेब आहे, ठीक आहे. टेस्ट मध्ये तुमचे 60 प्रश्न असणार आहेत 120 मिनिटासाठी बाळांनो. ऍप्टिट्यूड प्लस लॉजिकल रिझनिंग प्लस टेक्निकलची तुमची टेस्ट असणार आहे. PCM 12वीचे जे विद्यार्थी ते अप्लाय करू शकतात, ठीक आहे. नक्कीच जर तुम्हाला AI मध्ये करिअर करायचे बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बॅक टू द टॉपिक येऊया बाळांनो. मी काय बोललो होतो तुम्हाला की CET मध्ये जर 99% आणायचे, पहिली गोष्ट तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या पडतील बाळांनो. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट असते बाळांनो न्यूमेरिकल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर केलाय वाया ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, वाया तुमचे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन, त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते बाळांनो न्यूमेरिकल. जर तुम्हाला वाटत असेल की मी CET मध्ये फक्त थेरॉटिकल क्वेश्चन्स करून माझी CET क्रॅक होऊन जाईल, नाही. CET मध्ये 90 to 92% क्वेश्चन तुमचे कशावरती असतात? प्रॅक्टिकल बेस असतात, तुमचे न्यूमेरिकल बेस असतात. बेसिकली प्रॅक्टिकल बेस नाही, न्यूमेरिकल बेस. आणि 8 ते 10% प्रश्न असे असतात बाळांनो जे तुमचे थेरॉटिकल असतात. म्हणून डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की तुम्हाला थिअरीने काम चालून जाईल, नाही चालणार. न्यूमेरिकल तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. कमीत कमी प्रत्येक चॅप्टरचे 50 न्यूमेरिकल तरी प्रॅक्टिस करावे लागतील बाळांनो, जर तुम्हाला CETचं तुमचं स्वप्न 99% असेल. चला ठीक आहे, न्यूमेरिकल केलं. त्यानंतरची स्टेप काय? त्यानंतरची स्टेप असते बाळांनो PYQs. आतापर्यंत CETने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, त्यांना विदिन कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकावं लागेल बाळांनो, ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी PYQs करेल, आणि यासाठी आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट सुद्धा लॉन्च केलेला आहे बाळांनो, जिथं टीचर तुमचे स्वतः PYQs सगळे सॉल्व्ह करून देत आहे तुम्हाला. तेवढं केल्यानंतर तुम्हाला पेन उचलायची सुद्धा गरज नाही बाळांनो, सगळं तुमचं क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये होऊन जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुम्हाला करावं लागेल फॉर्म्युला शीट. 1 पेज फॉर्म्युला शीट ऑफ एव्हरी चॅप्टर तुमच्याकडे असली पाहिजे बाळांनो. जे विद्यार्थी क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये त्यांना ऑलरेडी प्रोव्हाइड होणार आहे, ठीक आहे. तुम्ही नसणार तर लगेच एनरोल करा बाळांनो, जेणेकरून या सगळ्या फॅसिलिटीज तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यानंतरची लास्ट स्टेप असते बाळांनो 20 मॉक टेस्टचा सेट तुम्हाला करून जायचा आहे. जर तुम्हाला CET मध्ये 99% खरंच हवी असेल बाळांनो, 20 मॉक टेस्टचा सेट तुम्हाला करून जायचा आहे, जेणेकरून तुमचे 99% येतील. आता 20 मॉक टेस्टचे काय लॉजिक असतं बाळांनो? 20 मॉक टेस्ट इज इक्वल टू 3000 क्वेश्चन्स असतात. जर एखादा विद्यार्थी 3000 क्वेश्चन्स करून जातो, 3000 क्वेश्चनचे 3000 सोल्युशन करून जातो, मला सांगा की त्याचं होणार नाही का? त्याचं क्रॅश CET क्रॅक नाही होणार का? मला तुम्ही जेन्युअनली सांगा, होणार नाही का? 100% होईल बाळांनो. एवढ्या जर तुम्ही 5 स्टेप्स केल्या बाळांनो, तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही CET मध्ये 99% साठी. कोणकोणत्या 5 स्टेप? 5 CET डॉमिनंट्स बनतात त्यांना, ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट क्रॅश, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअरिंगसाठी तुम्ही क्रॅश कोर्स यूज करू शकता. सेकंड चीज तुम्हाला करावं लागतं बाळांनो न्यूमेरिकल्स, ठीक आहे. कॉन्सेप्ट बिल्डिंग मध्ये पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला फॉर्म्युला शीट्स पण करायचे आहेत, तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पण करायचे आहेत. सेकंड जी स्टेप असते ती न्यूमेरिकल बाळांनो, कमीत कमी 40-50 न्यूमेरिकल तुम्ही चॅप्टरचे करायला पाहिजे. तिसरी स्टेप बाळांनो PYQs. आतापर्यंत किती प्रश्न आलेले CETचे या चॅप्टरवरती ते सगळे तुम्हाला करायचे, कमीत कमी 30-35 प्रश्न तुम्हाला करायचे आहेत बाळांनो. त्यानंतरची स्टेप असते फॉर्म्युला शीट. प्रत्येक चॅप्टरची 1 पेज फॉर्म्युला शीट तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यानंतरची स्टेप म्हणजे तुमची मॉक टेस्ट बाळांनो. मॉक टेस्ट इज द बेस्ट थिंग विच यू कॅन डू फॉर रिव्हिजन. मॉक टेस्ट पेक्षा बेस्ट थिंग काहीच नाही बाळांनो, ठीक आहे. तर एवढ्या जर स्टेप तुम्ही व्यवस्थित केला, मी गॅरंटी देतो तुमचे 99% कुठंच गेले नाही बाळांनो, कुठंच गेले नाही, ठीक आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ मी प्लॅन करतो बाळांनो. दर आठवड्याला एक वेळा आपल्याला असं डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कळवा.
व्हिडिओला नक्की लाईक करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.